एक्झाम ठीक होता म्हणजे हा. पेपर थोडं टफ होतं. पेपर थोडा टफ होता मागच्या वर्षी नाही, त्यापेक्षा मागच्या वर्षीच्या मानाने खूप जास्त. खूप जास्तच टफ होता. आणि अच्छा. काही म्हणजे आयोगाचे पण क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये. अच्छा, काही रिपीट झालेले क्वेश्चन्स repeat होते. झाले, हा. अच्छा अच्छा की हा विचार करेल की हे झालेलं आहे, आंदोलन झालेलं आहे, पेपर पुढे झाला पाहिजे, वेळ भेटला पाहिजे. अच्छा. पण जे पहिलेपासून अभ्यास करत आलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक नाही किती पडलेला. अटेम्प्ट? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीडेस अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता जस्ट नुकतीच कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा पार पडलेली आहे आणि ह्या परीक्षेमध्ये आता आपण जेवढे पण विद्यार्थी आहे जे परीक्षा देऊन आलेले आहे सगळ्यांचे आपण इथे रिव्ह्यू घेणार आहोत. परीक्षा कशी होती, का होती, पेपर कठीण होता की सोपा होता, त्याबद्दल आपण सगळे काही इथे जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे, त्याला आपण विचारूया या परीक्षाबद्दल. ही परीक्षा जी तुम्ही आज दिली तर याचा लेवल काय होता? लेवल या परीक्षेची लेवल मॉडरेट टू हार्ड होता. हा. इजी म्हणता येणार नाही. इझी म्हणता येणार? नाही नाही अच्छा. फक्त पॉलिटी इजी होता, बाकी मॅथ पण हार्ड होतं. इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न फिरवले, भूगोलात प्रश्न फिरवले, हा. हिस्ट्री मध्ये बी फिरवल्यासारखे झाले. अच्छा फक्त काही रिप्लेशन म्हणजे रिसप्लिंग ऑफ पीओक्यू होते काही काही. अच्छा. आणि तरी पण तुम्ही मॅथ आणि रिझनिंग सेक्शन मध्ये काही हा, अटेम्प्ट math करू आणि शकले? reasoning करू शकलो, काही कारण ते केल्याशिवाय जमणारच नव्हता पेपर. अच्छा, तुमच्या मते मला सांगा की सगळ्यात जो म्हणजे सेक्शन कोणता इझी वाटला तुम्हाला? हिस्ट्री, मला पॉलिटी पॉलिटी खूप वाटला? 15 पैकी 15 15 पैकी 15? 15 अरे वा. वाटले. हे फॅक्च्युअल होते की स्टॅटिक विचारले की नाही करंट नाही नाही विचारले? फॅक्च्युअल काही करंटचे मुद्दे 2-3 प्रश्न करंट रिलेटेड होते, हा. बाकी सगळे फॅक्च्युअल होते. एक्झाम बद्दल काय कसं होतं एक्झाम? एक्झाम ठीक होता म्हणजे हा. पेपर थोडं टफ होतं. पेपर खूप थोडा जास्त. टफ होता मागच्या वर्षी नाही, त्यापेक्षा मागच्या वर्षीच्या मानाने खूप जास्त. खूप जास्तच टफ होता. जास्त किती tough. अटेम्प्ट केले तुम्ही? मी 90 पर्यंत केल्यात. हो का? हा कितवा अटेम्प्ट होता तुमचा? माझा हा सेकंड अटेम्प्ट होता. सेकंड अटेम्प्ट. आणि करंट अफेअर सेक्शन कसं होतं? करंट अफेअर तर म्हणजे खूप कुठलं विचारलं ते आम्हालाच नाही कळून राहिलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. लास्ट इयरच्या बी पेक्षा खूप टफ पेपर होता. तुम्ही मॅथ रिझनिंग पर्यंत पोहोचले मग शेवटी? नाही, तेवढं नाही अटेम्प्ट करू Attempt शकले. ऍटलीस्ट किती अटेम्प्ट केले? एक 90 नाही सॉरी या ना मॅथ्स 12 पर्यंत केलं 12. अच्छा, 12 केले. हा. ओके सर, तुमचा काय रिव्ह्यू आहे आजच्या पेपर? आजचा पेपर हा कठीण वाटला मला, हा. कारण आजच्या पेपर मध्ये मॅथ रिजनिंग जे वाचलं मी तीनदा, काही त्याच्या मॅथ रिजनिंग काहीच नाही आलं. काहीच नाही आलं? अरे हा, बापरे. आणि हा. वाचल्यामधलं नाही आलं. अच्छा. आणि मॅथ पर्यंत पोहोचलो मी. हा. मी 90 अटेम्प्ट केला, म्हणजे 86 पर्यंत पोहोचलो. 86 86 पर्यंत. अटेम्प्ट झाला माझा. ओके. आता जो जीएस जो क्वेश्चन होता, जीएस जे होते ना, हा. जीएस मध्ये काय झालं, इकॉनॉमिक्स मध्ये काय विचारलं काही समजतच नव्हतं. अरे इकॉनॉमिक्स अच्छा मला सांगा. बस पॉलिटी इझी होता, हिस्ट्री इझी, आणि सायन्स थोडंफार तर येतेच, हा. आणि पॉलिटिक्स इझी वाटला. भूगोलात बी थोडं फिरवलं आणि इकॉनॉमिक्स मध्ये बी फिरवलं. अच्छा, इकॉनॉमिक्स मध्ये मला सांगा, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला स्टॅटिक क्वेश्चन विचारले की जे आता चालू आहे इकॉनॉमिक्स मध्ये? करंट current रिलेटेड related जास्त विचारले. आणि आरबीआयचे 2 क्वेश्चन होते, ते अच्छा. जुनेवाले होते. आणि Old करंट सेशन या ना सर, तुम्ही दिला का पेपर? या ना, थोडं सांगा ना तुमच्याबद्दल आणखी. कसा होता नाव- पेपर? लेंथी होता. लेंदी होता. आणि आता मला सांगा, जस्ट आता आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनाचा पेपरवर काय फरक पडला आणि विद्यार्थ्यांवर काय फरक पडला असेल? जसं काही खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता विद्यार्थ्यांमध्ये की पेपर होणार की नाही होणार आंदोलनानंतर, तर याचा इफेक्ट पेपरवर काय पडला सांगू शकणार? नाही, ज्यांनी कंटिन्यू अभ्यास केलेला आहे हा. त्यांच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाहीये. अच्छा, ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांना तर फरक पडणारच आहे. बरोबर आहे. कारण की कोणी हा विचार करेल की हे झालेलं आहे, आंदोलन झालेलं आहे, पेपर पुढे झाला पाहिजे, वेळ भेटला पाहिजे. अच्छा. पण जे पहिलेपासून अभ्यास करत आलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक नाही किती पडलेला. अटेम्प्ट केले तुम्ही? 73. 73. आजचा पेपर हा मॉडरेट टू हार्ड होता. Moderate to hard. इझी म्हणताच नाही येणार. इझी लाईक काही शब्द नाही, फक्त पॉलिटी ओनली पॉलिटी इझी वाटला. हा. बाकी पेपर पूर्ण मॉडरेट टू हार्ड होता. अच्छा. मॉडरेट टू हार्ड इझी म्हणताच नाही येणार आजच्या पेपरला. आणि सायन्सचे क्वेश्चन कसे होते? फॅक्च्युअल होते की? नाही, सायन्सचे काही फॅक्च्युअल होते, म्हणजे 15 पैकी 5-6 क्वेश्चन फॅक्च्युअल होते, हा. बाकी मग मल्टीलाईनर होते. आणि हा पेपर टाइम मॅनेजमेंट वाला होता? टाइम हो सकते मॅनेजमेंट? टाइम नाही होत, टाइम मॅनेज नाही होत. अच्छा. मॅथला वेळ पुरायला खूप वेळ जाते. असं मला सांगा, जे आता प्रश्न झाले एवढे सारे, ठीक आहे, याच्यामध्ये जे आपल्याला ऑप्शन्स होते ते कन्फ्युजिंग ऑप्शन दिलेले होते का एवढे? काही काही याच्यात कन्फ्युजिंग होते, काही काही याच्यात म्हणजे आपलं जीएस मध्ये ठीक होतं, आपलं सायन्स मध्ये आणि मॅथ मध्ये जो कन्फ्युजन वाटतं. अच्छा, तर यामध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड वगैरे युज केले? एलिमिनेशन मेथड यूज केली हिस्ट्री मध्ये, पॉलिटी मध्ये. हा हा.
हिस्ट्री क्वालिटी एलिमेशन अच्छा, भूगोलात बी एलिमेशन मेथड यूज करायची. अच्छा. आणि एकंदरीत करंट अफेअर सेक्शन कसा होता? करंट अफेअर खूप हार्ड वाटला. हार्ड वाटला? हो. मॅडम Current तुम्हाला कसा वाटला पेपर? पेपर मॉडरेट होता. मॉडरेट होता? हो. हा तुमचा कितवा अटेम्प्ट आहे तरी पण? चौथा पाचवा चौथा पाचवा. अच्छा. मला सांगा मॅथ आणि रिझनिंग सेक्शन कसा होता? मॅथ रिझनिंग हार्ड. हा हार्ड होता. हा मॅथ म्हणजे आता तेवढं अच्छा. Math- किती अटेम्प्ट केले तुम्ही मॅथ रिझनिंग मध्ये तरी पण? माझा टोटल अटेम्प्ट 90 आहे. 90 आहे. अच्छा. ओके. जे ऑप्शन्स होते ते कन्फ्युजिंग होते की कसे होते? एकदम कन्फ्युजन पण नव्हते. अच्छा. जसा आणि आपला जो इकॉनॉमिक सेक्शन्स आहे तो कसा होता? इझी होता. तो इझी होता. अच्छा. कोणाला इझी वाटून राहिला, कोणाला हार्ड वाटून राहिला. आणि करंट अफेअर सेक्शन? करंट मला हार्ड वाटला. करंट हार्ड वाटला. अच्छा. current करंट सगळ्यांनाच hard वाटला. मला सांगा करंट हा 2025 चा विचारला की 2024 चा विचारला? 25 होता ना. 25 होता. अच्छा. आणि आपलं हे जे आहे ऑप्शन मध्ये तुम्ही एलिमिनेशन मेथड यूज करू शकले? एलिमिनेशन ते हा. उपयोग झाला त्याचावाला? आणि अच्छा. काही म्हणजे आयोगाचे पण क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये. अच्छा. काही रिपीट झालेले काही क्वेश्चन repeat होते? झाले, हा. अच्छा अच्छा. टाइम मॅनेजमेंट पुरला म्हणजे काय म्हणजे साधारण पेपर ज्यांनी पेपर सॉल्व्ह केले त्यांना टाइम मॅनेज पूर्ण झाला. पुरला. अच्छा. फक्त मॅथ्स मुळे थोडं अच्छा अच्छा. तर मला आता तुम्ही एवढं सांगा की आपला जो आता सेफ स्कोअर आहे तो किती असू शकतो या माध्यमात? पेपर मला तर वाटतंय की कट ऑफ आहे जाईल. कट ऑफ आहे जाणार? Cut off व्हायला जाईल. अच्छा. मागच्या जो पेपर झाला आणि हा जो पेपर झाला ह्यात काय लेवल होती? म्हणजे ती लेवल टफ होती की ही लेवल टफ होती? लेवल म्हणजे मागच्या पेपर पेक्षा हा पेपर थोडा हेच होता. अच्छा. मागच्या टफ वाटला. हा थोडा टफ वाटला. मॅथ्स जर सोडलं तर बाकी मग ठीक ठाक होता. मॅथ्स सोडून बाकी सगळं ठीक मॅथ्स म्हणजे सगळ्यात रिझनिंग तर जास्त- इझी होता. फक्त हम्म. मॅथ्सचा जो होता हम्म. टाइम मॅनेज नव्हता होत. अच्छा. कोणकोणत्या प्रकारचे मॅथ्सचे क्वेश्चन्स आले होते तरी? टाइम अँड वर्क, स्पीड टाइम डिस्टन्स याच्यावर होते? पेपर नव्हता टाइम आणि रिझनिंग मध्ये ब्लड रिलेशन वगैरे याच्यावर होते का? आकृत्या होत्या. अच्छा. आकृत्या आल्या होत्या. आणि DI वगैरे डाटा नाही, इंटरप्रिटेशन, DI पाय चार्ट वगैरे नाही, याच्यावर काही विचारलं नव्हता. चला थँक्यू. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू घेतलेले आहे सगळ्यांसोबत इथे विचारून त्यांना की पेपर बद्दल पेपरची लेवल काय होती, हार्ड होती की मॉडरेट होती. सगळ्यांनी मॉडरेट सांगितली पण थोडी टफ सांगितली आहे. आणि ॲटलिस्ट सांगून राहिली की आपले 60 ते 65च्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकते असे सगळ्यांनी सांगितले आहे जनरल कट ऑफ. तर अशाच प्रकारचे माझे जे एक्झाम सेंटरचे रिव्ह्यू बघण्यासाठी त्याच प्रकारे मी मॅथ आणि रिझनिंग BDS अकॅडमी या चॅनलवर घेत असतो. जस्ट आज जो झालेला पेपर आहे तो आज किंवा उद्यापर्यंत मी अपलोड करून देणार मॅथ आणि रिझनिंग सेक्शन विथ सोल्युशन. तर जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रीण जेवढे पण असेल त्यांना शेअर करा. धन्यवाद.